आपण पाहू शकतात पोसरे तलावावरती जवळपास 15 ते 20 घरं आहेत. आपल्या आदिवासी बांधवांचे ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. अनेक वेळोवेळी या ठिकाणी पाणी भरत असतं. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात त्यांना आश्वासने देण्यात येत असतात, मात्र अजूनपर्यंत कोणतीही ठोस या ठिकाणी अशी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. अनेक वर्षापासून या ठिकाणी पाणी भरत आहे, मात्र काल जो पाऊस होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात या घरांचं जे आहे ते आर्थिक नुकसान झालेलं आहे. आता आपल्या सोबत बोलण्यासाठी इथे स्थानिक महिला आहेत. ताई, नेमकी तुमचं नाव काय आणि काय काल घडलं, प्रसंग काय होता? दीपा गणेश मोर माझं नाव. तर रात्री 12-1च्या सुमारात सगळं भरलं, तेव्हा आमची पळापळ झाली आणि सगळं घर सोडून आम्ही निघून गेलो. तुमचं नाव काय? माझं चैतन्य नरेंद्र मेढा. आमचं सगळं एवढं पाण्यातून आम्ही निघाले, सगळं बुडलं. कोण माझ्याकडे तर पुरुष पण नाही मिळत काढायला. काय माझं नाव प्रीती गणेश मोर. एवढं भरलंय 2 दिवसापासून. तर दरवर्षीच पाणी भरते, त्याचा काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा, नाही तर आम्हाला शेवटी अशीच पिढी आहे, पिढ्याने पिढ्या असंच जाणार आहे आयुष्य. काल या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, महसूल विभाग असेल, कोणी तुम्हाला येऊन भेटलं का किंवा तुम्हाला कोणी मदतीसाठी आलेत का या ठिकाणी? काल नाही आले, आज आलेले होते, फक्त बघून जातात, करत कोणीच काही नाही आमच्यासाठी. एवढे वर्ष राहिले आम्ही, आता पिढी झाले, 3री-4थी पिढी असेल, आम्हालाही नाही जास्त माहिती, पण हेच चालते. आम्ही देवापासून लग्न करून आले तेव्हापासून असंच आम्ही बघतो काय पाणी भरते सगळ्याकडे. आता माझ्याकडे एवढंसं लहान बाळ असताना मी जवळजवळ गळ्याच्या वरती पाणी असताना मी काढलेलं आहे. लहान नुकसान झालेलं अंदाजे तुम्ही भरपूर नुकसान झालेले आमची. आसपास सर्वच घर साहित्य सर्व हे होऊन गेलं. तांदूळ सांग, कुठलं घरात जे साहित्य आहे, मसाला सांग, कुठलंही सर काहीच नाही, कपडे बिडे काही राहिले नाही. कारण एवढं पाणी भरलं, अचानक जे पाणी भरलं ना, त्याच्यामुळे कोणा काही करताच नाही आलं. एवढं आम्ही सर्व हे करून आपण ज्याचे जीव वाचून फक्त बाहेर पडले बस. आसपास गळ्याच्या वरती पाणी, लोक जसं हाईटच्या हिशोबाने ते गेले निघून. या पाड्यावरती जवळपास 100 ते 200 नागरिक राहतात. 10 ते 12 घरं आहेत. मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी आर्थिक नुकसान झालेलं आहे. काल ज्या पद्धतीने भरती होती, मोठा मुसळधार पाऊस होता, लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. मात्र या जे नागरिक आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी आर्थिक नुकसान झालेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांना ह्या ज्या भरतीचा जो त्रास आहे होत आहे, कुठेतरी आम्हाला स्थानिक चांगल्या ठिकाणी आमची उपाययोजना करावी ही मागणी या स्थानिकांची आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी विनायक पवार, पालघर.